आज मी तुम्हाला राजस्थानी डिश गट्टे का पुलाव करून दाखवणार आहे आणि हा व्हेज पुलाव सारखाच होतो, पण गट्टे टाकल्यामुळे तो आणखीनच टेस्टी असा होतो. तर गट्टे का पुलाव करण्यासाठी आधी आपल्याला गट्टे करून घ्यावे लागणार आहे. तर मी इथे साधारण 2 व्यक्तींसाठी अर्धी वाटी म्हणजे 1 ते 1.5 टेबलस्पून मी इथे बेसन पीठ टाकलेलं आहे. त्यात अर्धा छोटा चम्मच हळद टाकायची, 1 छोटा चम्मच जिरं, 1 छोटा चम्मच ओवा. ओव्याने आपल्याला गट्ट्याला जी आहे ती छान अशी चव येते. चवीपुरतं मीठ टाकायचे. अगदी अर्धा छोटा चम्मच आपल्याला हिंग टाकायचे. अर्धा ते पाऊण चम्मच आपण लाल मिर्च पावडर टाकू शकतो आपल्या आवडीनुसार. आणि अगदी थोडंसं मी तूप टाकलेलं आहे, कारण थोड्या क्वांटिटीमध्ये करायचं आहे त्यामुळे. आणि आता हे तूप बेसन पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचे. आता तूप आपण चोळून घेतलं तर पाणी अगदी थोडंच लागणार आहे. तर अगदी थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय. जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळही नाही, अगदी मऊसर आपल्याला हे पीठ थोडं याप्रमाणे मळून घ्यायचंय. पिठाचा गोळा होईल याप्रमाणे ते पीठ आपण मळून घेतलंय. आता थोडासा तुपाचा हात लावून याप्रमाणे त्याचा गोल करायचा आणि त्याचे 3 भाग करायचे आपल्याला. म्हणजे छोटे छोटे असे 3 गट्टे आपले तयार होतील. लांबट गोल आकाराचे आपल्याला गट्टे करून घ्यायचे. तर याप्रमाणे 3 गट्टे मी करून घेतले. आता हे आपल्याला उकळून घ्यायचे आहे. एका पाण्यामध्ये आपल्याला उकळून घ्यायचे आहे. तर पातेल्यात मी साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकलं. पाण्याला उकळी आली की आपल्याला आता हे गट्टे उकळून घ्यायचे. साधारण 5 ते 7 मिनिटात आपले हे गट्टे उकळून होतात. आता गट्टे उकळल्यानंतर ते याप्रमाणे वर येतात बघा. आणि त्याला असे छोटे छोटे बबल्स येतात. तर हे गट्टे आता आपले उकळून झाले. आता गार होऊ द्यायचे आणि नंतर त्याचे गोल आकाराचे आपल्याला कट करून घ्यायचे. आता हा तांदूळ मी अर्धा तास आधी भिजत ठेवला होता. बासमती राईस आहे. हा ब्राऊन राईस मी घेतला. आपण कुठलाही बासमती राईस पुलावसाठी आपण घेऊ शकतो. आता त्याला फोडणी द्यायचं भाताला. तर बघा मी अगदी थोडंसं तूप टाकलेलं आहे. साधारण 1 छोटा चम्मच. आता तूप आपले गरम झाले की त्यात खडे मसाले टाकायचे. तर मी इथे 2 विलायची, हिरवी विलायची टाकली, 2 ते 3 लवंग टाकलेलं, 2 ते 3 काळी मिरी टाकलेली, 1 छोटा चम्मच शहाजिरं टाकलेलं. आणि आता
हे मसाले थोडे फ्राय झाले की त्यात पाणी टाकून द्यायचं आपल्याला. आता पाण्याला उकळी येऊ द्यायची आपल्याला. तर याप्रमाणे आपण भात जेव्हा करतो तर तो मोकळा होतो. साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून हा भात आपलं आता शिजवून घ्यायचा आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे त्यात. स्टीलचं पातेलं आहे त्यामुळे ते लवकर करपतं, म्हणून अगदी मीडियम फ्लेमवरच आपल्याला यात करायचे असतात पदार्थ. आता हा आपला भात शिजून झाला. आता तो गाळणीमध्ये गाळून घ्यायचा आहे. आणि आता याप्रमाणे तो मोकळा असा होतो गार झाला की. आता आपण गट्टे सुद्धा कट करून घेतले याप्रमाणे. आता आपल्याला भात पुलाव करून घ्यायचा आहे. तर पुलाव करण्यासाठी एका कढईमध्ये साधारण 1 टेबलस्पून 1 पळी तेल टाकायचं. तूप टाकायचं आहे. राजस्थानमध्ये तूप हे जास्त प्रमाणात खात असतात, त्याच्यामुळे आपण तुपात किंवा तेलातही करू शकतो. तूप आपले गरम झाले की काजू तळून घ्यायचे. तर जास्त तळायचे नाही आपल्याला, अगदी थोडे लालसर झाले की लगेच काढून घ्यायचे. आता त्याच तुपात 1 तेजपान, 1 ते 2 लवंग, मोठी विलायची, एक चक्री फूल आणि दालचिनीचा तुकडा टाकून हे खडे मसाले फ्राय करून घेतले. आता त्यातच 1 हिरवी मिरची कट करून टाकली. 1 कांदा बारीक चिरून टाकलेला. बारीक याप्रमाणे चिरून किंवा आपण उभाही चिरून टाकू शकतो. आता त्यात 1 अख्खा लसूण बारीक चिरून टाकलेला. आता हे सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे. त्यात मी अर्धी वाटी वाटाणे सुद्धा टाकले. आपली चॉईस आहे, आपण वाटाणे बटाटे टाकू शकतो. आता त्यातच मी 1 छोटा चम्मच हिंग टाकलेला. आता हे सगळे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आणि त्यातच आपल्याला गट्टे टाकून हे सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता त्यातच अर्धा छोटा चम्मच हळद, साधारण 1 ते 1.5 चम्मच लाल मिर्च पावडर आणि 1 चम्मच गरम मसाला टाकायचा आहे. आता हे व्यवस्थित सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे आणि नंतर शेवटून आपल्याला भात टाकायचा आहे. तर बघा कसा मोकळा असा भात झालेला आहे आपला. आणि चवीपुरतं आपल्याला त्यात मीठ टाकायचं आहे. आणि आता हा भात आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. आणि 1 वाफ काढून घ्यायची आपल्याला. अगदी 2 मिनिट वाफ काढून घ्यायची आहे. आणि नंतर सर्व करताना आपल्याला आपण त्यात तळलेले काजू आणि कोथिंबीर टाकून डिश सर्व करायची आहे. तर पुलावबरोबर आपण रायता केलेला होता. तर हा रायता मी तुम्हाला व्हेज दम बिर्याणी
केली होती ब्राऊन राईस व्हेज दम बिर्याणी, त्यामध्ये दाखवला होता. अगदी तसंच रायता आपल्याला आपण या पुलावबरोबर सुद्धा सर्व करू शकतो. तर असा हा गट्टे का पुलाव आपल्याला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि पहिल्यांदाच जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक यू सो मच.